लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला संधी आहे। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी येत आहे। अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। अदिती तटकरे यांचं हे ट्विट। ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला, त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत। एकूण खर्च आतापर्यंत किती झालेला आहे? साधारणपणे 2025च्या ऑगस्टमध्ये आपण ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली आणि त्या ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण 6 महिन्याची मुदत, पहिल्या कालावधीमध्ये 1 महिना, नंतर आणखी विनंती आली आणखीन 2 महिने, त्याच्यानंतर आणखीन 2 महिने आणि मग शेवटचा डिसेंबर 31 पर्यंत आपण ई-केवायसीची मुदत दिली होती। त्यानंतर सुद्धा ज्यांनी ई-केवायसी 31 डिसेंबरपर्यंत केलेली आहे पण त्यांच्या ई-केवायसीमध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, आपण त्यांना सुद्धा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना संधी दिली आणि 31 ई-केवायसीची प्रोसिजर साधारणपणे न केलेल्या महिला जवळपास 60 लाखापेक्षा अधिक आहेत, ज्यांनी कधीच ई-केवायसी ही या योजनेअंतर्गत केलीच नाही। त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो डेटा आहे तो साधारणपणे 5 लाख आणि त्याच्यानंतर ई-केवायसी करत असताना आणखीन 9.5-10 लाखाचा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल हे त्या ठिकाणी ई-केवायसीमध्ये आढळून आलं। अशी साधारणपणे एक 14-15 लाखाची त्या ठिकाणी संख्या आहे ज्यांच्याकडे वाहनं होती आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले होते पण तरी वाहनं त्यांच्या नावाने असल्यामुळे असा काही 4.5-5 लाखाचा डेटा आहे आणि त्यामुळे ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसीची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केलेली आहे आणि तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाहीये, अशा पद्धतीचा कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही। आमच्याकडे काही तक्रारी किंवा काही त्या ठिकाणी निवेदनं प्राप्त झालेली आहेत की त्यांनी ई-केवायसीची प्रोसिजर केली होती पण तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये। अशा प्रोसिजर ह्या ज्या आहेत त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतोय। ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचे अर्ज भरलेले होते आणि दोन्हीकडूनही त्यांना जर लाभ मिळत नसेल तर त्यांना दोन्हीपैकी एका तरी योजनेचा लाभ हा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे आणि एक कुठलं तरी चॅनल माध्यमांच्याकडे आणि काही आर्टिकल्समध्ये सुद्धा आलेलं आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे, तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्यामधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात। त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशनमध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ हा सुरू आहे। 9 लाख आकडा तो सांगितला जातो, याच्यामध्ये काय तथ्य आहे? मुख्यमंत्री म्हणाले होते जवळपास 81 लाख, त्याच्यामध्ये 12 लाखाची वाढ झाली आहे का जी सांगितली जाते? त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही। टोटल जे रजिस्ट्रेशन झालेलं होतं ते 2,63,00,000 होतं, जे सुरुवातीला झालेलं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातूनच ज्या पात्र आहेत त्या साधारणपणे जो आकडा होता तो 2,43,00,000 आणि 2,47,00,000 होता। हे टोटल जे रजिस्ट्रेशन आहे ते जर आपण धरलं आणि हा आत्ता जो लाभार्थ्यांचा जो फायनल आकडा धरला तो हा टोटल मिळून हा साधारणपणे तो आकडा जो आहे तो 90-92 लाखापर्यंत जातो। पण टोटल रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं, त्याच्यातले कदाचित म्हणजे त्याची नोंद धरून हा कदाचित हा डेटा येत असेल, पण साधारणपणे आत्ताच्या घडीला आपण 1,67,00,000 ते 1,70,00,000 सुमारामध्ये हा जो आहे तो डेटा पूर्ण ई-केवायसीची प्रक्रिया केल्याच्या नंतर हा त्या ठिकाणी आपल्याकडे आहे आणि मूळ जे रजिस्ट्रेशन झालेलं त्यासहित जर ऍड केलं तर त्यानुसार तो येतोय आणि म्हणून प्रत्येक 2-2, 3-3 महिन्यांनी अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे लॉजिक्स
किंवा लॉजिस्टिक्स धरून जे आकडे येतात त्याच्यामुळे हे कन्फ्युजन आहे. पण साधारणपणे स्ट्रीमलाईन होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना केवायसी ही बंधनकारक आहे आणि ही फक्त लाडकी बहीण योजनेसाठी नाही, तर आपण जर बघितलं तर नमो शेतकरीसाठी सुद्धा केवायसी आहे. मदत पुनर्वसनमधून आपण जो काही नुकसान भरपाई देतो त्याला सुद्धा केवायसी ही कंपल्सरी आहे. ज्या ज्या डायरेक्ट डीबीटी स्कीम्स आहेत, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या स्कीम्स आहेत, या सगळ्यांमध्ये केवायसी ही कंपल्सरी आहे. पहिल्यांदाच ही प्रक्रिया होत असल्यामुळे त्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका होत्या, पण आता पूर्ण त्या स्ट्रीमलाईन झालेल्या असून ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना आम्ही त्या पद्धतीनं तो लाभ देत आहोत. आणि ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आमच्याकडे की केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये किंवा त्यांना त्या संदर्भातली शहानिशा करून जर केवायसी करून त्यांना खरंच मिळत नसेल आणि त्या पात्र असतील तर त्या पद्धतीनं कारवाई केली जाईल. पण केवायसी करून सुद्धा जर या दुसऱ्या म्हणजे समजा त्यांची वाहनं असेल किंवा इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये ते बसत नसतील किंवा दुसऱ्या कुठल्या स्कीममध्ये ते कुठला लाभ घेत असतील आणि त्या कारणाने असेल तर स्वाभाविकरित्या त्यांना ज्या दुसऱ्या स्कीमचा लाभ सुरू जाईल, पण लाडकी बहीणचा त्यांना त्या पद्धतीनं तो लाभ काही पुढे कंटिन्यू होणार. आतापर्यंत किती रक्कम जी आहे ती महिलांना गेलेली आहे, एक्झॅक्ट आकडा किती आहे ज्या बाद झालेल्या आहेत आतापर्यंत? अपात्र महिलांची आतापर्यंतची संख्या किती आहे आतापर्यंत? म्हणजे अपात्र महिलांची साधारणपणे मी पात्र महिलांची तुम्हाला सांगते की 1,67,00,000 इतकं आपण जे लास्ट डीबीटी केलेलं आहे ते सुमारे त्या याचं गेलेलं आहे. म्हणजे केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल किंवा ज्यांनी केवायसीची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थींची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास आहे. जे पुरुष होते जे लाभ घेत होते त्यांच्याकडनं पैसे रिटर्न घ्यायला सुरुवात केली आहे का? पैसे रिकव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाच्या वतीने जो प्रस्ताव आहे तो आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. जे शासकीय कर्मचारी होते त्यांच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे 8-10 महिन्यापूर्वीपासूनच सुरू झालेली आहे आणि ती मूळ फायनान्शियल ट्रेजरीमध्ये जी त्यांनी एक सेपरेट त्याच्यामध्ये अकाउंट करून दिलेली आहे ती त्याच्यामध्ये जमा होत असते, ती विभागाकडे परत जमा होत नसते. आणि जसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी सांगितलं की जे पुरुष आहेत आणि ज्यांनी महिलांच्या नावाने लाभ घेतलेला असेल त्यांच्याकडून जी काही रकमेची वसुली केली जाणार आहे त्याची प्रक्रियेची जी काही आहे ती आपण सुरुवात करतो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होती, कारण लाडक्या बहिणींची अपात्रतेची अजून एक यादी समोर आली ज्यामध्ये बहुतेक लाडक्या बहिणी आहेत त्यांचा जो आकडा आहे तो लाखोंमध्ये आहे. अशा बहिणी अपात्र ठरल्या होत्या. फायनली आता ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरत होत्या त्यांना पुन्हा एकदा योजनेमध्ये आणले जाणार आहे, जेणेकरून त्यांचा जो लाभ आहे त्यांना व्यवस्थितरित्या मिळणार आहे. पुन्हा एकदा केवायसी ते करू शकणार आहे, म्हणजेच त्यांचे रखडलेले मागचे जे हप्ते आहे ते सर्व हप्तेसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे. आदित्य तटकरे यांनी महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका.